संतांचा जो संघ होता, ज्याला आपण सत्संग म्हणतो, तो फार कमी झालेला आहे. आणि हे आत्ताचं नाहीये, हे गेले 50 वर्ष जर तुम्ही बघितलं की ही अख्खी 1-2 पिढी जी आहे, जनरेशन, तिच्यामध्येच नाही राहिलेलं. पत्रिकेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. आपला जन्म कुठे झाला, मृत्यू कधी होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचे डिसिजन्स आपण कधी घेऊ शकतो, आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये यश आहे, कुठल्यामध्ये अपयश आहे, फॅमिली लाईफ कसं असेल, हे सगळं बघतात. लग्न उशिरा होणं हे पण ग्रहाचे जे दोष असतात त्याच्यामुळे असू शकतं. हो. जर तुम्ही आत्ताच्या मुलांच्या पत्रिका काढून बघितल्या ना, तर तुम्हाला हमखास पत्रिकेमध्ये सप्तम स्थानी शनी तरी दिसेल, जो डिले करवतो आणि अडथळे आणतो, नाही तर गुरु तरी दिसेल, परत तेच डिले आणतो. ऍस्ट्रॉलॉजी हे शास्त्र आपल्याला मदतीसाठी आहे, रिजेक्शन साठी नाही. मॅरेज आणि डिवोर्स हे आजही आपल्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पत्रिकेमध्ये दिसतात? हो, क्लिअर ओके. आणि मग त्याच्यामुळे तुम्ही त्या हेल्पनी पूर्ण म्हणजे फॅमिलीला प्रॉपर काउन्सिलिंग देऊन म्हणजे फ्युचर मध्येच प्रॉब्लेम काही येणार नाही. एक्झॅक्टली. कारण कुठलीही पत्रिका जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा मी गुण मिळवण्यापेक्षा मी ते पोटेन्शियल थ्रेट्स आपल्याला फ्युचर मध्ये काय आहेत आणि त्याला कसं डील करायचं आणि ते डील करण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता रेडी आहे का, हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. पत्रिकेमध्ये त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे घरामध्ये शांती असण्यासाठी? काय अशी रेमेडीज वगैरे असतात? रेमेडीज तर प्रत्येक गोष्टीला. ओके. कारण परमेश्वराने आधी उत्तर दिले आणि मग प्रश्न निर्माण केले, असं माझं म्हणणं आहे. ओके. ते प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला काय आहे ते महत्वाचं आहे. गाडीचा नंबर, मोबाईलचा नंबर हा चेंज करावा का? आपल्याकडे जो आता आहे कसं कळायचं, म्हणजे कसं समजायचं की हा आपल्यासाठी शुभ आहे, हा आपल्यासाठी वर्कआउट करेल? कसं? कुठलाही नंबर 2 पेक्षा जास्त वेळ जेव्हा रिपीट होतो तेव्हा त्याची एनर्जी खरवते. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की तुमच्या मोबाईल नंबर मध्ये कुठलाही नंबर 2 पेक्षा जास्त वेळा रिपीट नाही होणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आपल्यासोबत आज जे आपले गेस्ट आहेत ते न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तू एक्सपर्ट आहेत. तुम्हालाही माहिती आहे, मागचा एक पॉडकास्ट आला होता वास्तूवरती, अश्विनी पटवर्धन मॅम. तर बऱ्याच लोकांचे पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत आणि खूप लोकांना पॉडकास्ट आवडला आहे तो. तर हा पॉडकास्ट जो असणार आहे तो ॲस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजीवरती असणार आहे. तर बरेच लोकांचे जे प्रश्न आहेत ते ट्राय करू आपण आजच्या पॉडकास्टमध्ये कव्हर करण्यासाठी. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि खूप छान रिस्पॉन्स होता आपल्या पहिल्या पॉडकास्टचा. सो न्यूमरोलॉजीवरती आज आपण जरा चर्चा करू, ॲस्ट्रोलॉजीवरती. तर सर्वात आधी ना मला हा प्रश्न आहे की ॲस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजी ॲक्च्युली वर्क करते का? कारण जसं प्रेमानंदजी महाराज म्हणतात की म्हणजे इनडायरेक्टली त्यांचं असं आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नका देऊ, तुम्ही स्वतःला डेव्हलप करा आध्यात्मिक गोष्टीमध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फेक आहेत की काय आहे, तुम्ही जरा सांगा. बेसिकली आपण जेव्हा आता याच्यामध्ये एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. आपण आता लेट्स ब्रेक इट डाऊन. एक म्हणजे न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी काम करते का? तर हो, डेफिनेटली करते. आणि कितपत काम करते, कितपत त्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये एक मार्गदर्शक म्हणून त्याला पुढे घ्यायचं, दॅट इज द थिंग. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमानंदजी महाराज जे सांगतायत ते बरोबर आहे की काम करत नाही अशातला भाग नाही किंवा काम करतेही अशातलाही भाग नाही. ते तुम्हाला म्हणतायत की तुम्ही अध्यात्मामध्ये ओके इतके मोठे व्हा की हे ग्रह, तारे, हे नंबर्स तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही. ओके. त्यांचं म्हणणं साधं आहे की तुम्ही परमेश्वराशी एकरूप व्हा, जेणेकरून तुम्हाला या आयुष्यातल्या ज्या मार्गामध्ये जी येणारी दुःख आहेत, जे चॅलेंजेस आहेत, त्याच्यातनं तुम्ही सुखरूप बाहेर पडा. ओके. त्यामुळे ते म्हणतात ते योग्य आहे. पण आता प्रत्येकाला तेवढा आध्यात्मिक बेस आहे का? नाही आहे. प्रत्येकाला त्यांनी जे केलं त्या पद्धतीचं ब्रह्मचर्य करणं, तेवढ्या मिनिमम गोष्टींवर आपण राहणं, आणि कुठल्याही प्रकारचे
इच्छा न बाळगता पुढे जाणं हे शक्य नाहीये. बरोबर आहे. शेवटी आपण हे विसरायला नाही पाहिजे की आपण कलियुगात राहतोय. त्या सगळ्या गोष्टी तर होणारच आहेत. एक्झॅक्टली. आपल्यासाठी डे टू डे चॅलेंजेस फार वेगळे आहेत. राईट. ओके. याच्यासाठी आपलं फॅमिली बॅकग्राऊंड, आपल्या आजूबाजूचा समाज, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. हो हो. त्यामुळे जरी आपल्या घरी लहानपणापासून अध्यात्म शिकवलं जरी जात असेल तरी हल्लीचे किती आजी आजोबा किंवा आई वडील त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्या मुलांवर देत आहेत, किंवा किती पेरेंट्सला किंवा किती मोठ्या माणसांना सुद्धा अध्यात्माबद्दल तितक्या डेप्थमध्ये माहीत आहे. राईट. तर नाहीये. संतांचा जो संघ होता, ज्याला आपण सत्संग म्हणतो, तो फार कमी झालेला आहे. आणि हे आत्ताचं नाहीये, हे गेले 50 वर्ष जर तुम्ही बघितलं की ही अख्खी 1-2 पिढी जी आहे, जनरेशन, तिच्यामध्येच नाही राहिलेलं. करेक्ट. बरोबर आहे. म्हणून ते पुढे पण जाणार नाही. ते पुढे पास ऑन कसं होणार? त्याच्यामुळे आजकालची मुलं जी आहेत त्यांना चॅलेंजेस खूप असतात. फार लहान वयामध्ये त्यांना जे प्रेशर्स असतात ते डील करण्यासाठी आपल्याला अध्यात्माशिवाय पर्याय नाही. ओके. आणि अध्यात्मापर्यंत पोहोचायचं असेल तर ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी हा रस्ता आहे. ओके. कारण शेवटी आपल्याला जायचंय अध्यात्मामध्येच, पण मार्गदर्शक हे 2 आहेत. अच्छा. आता तुम्ही म्हणालात की मार्गदर्शक आहेत हे 2. पत्रिकेमध्ये मगाशी आपलं बोलणं चालू होतं, तुम्ही म्हणालात सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे अगदी तुमचा जॉब कधी लागणार आहे, प्रॉब्लेम्स लाईफमध्ये काय येणार आहे, तुमचे घरामध्ये रिलेशन्स कसे असणार आहे, या सगळ्या गोष्टी. तर हे जरा थोडक्यात सांगा. ॲक्च्युली काय माहितीये का, तुमची पत्रिका म्हणजे नक्की काय? लेट्स स्टार्ट फ्रॉम द बेसिक. की तुम्ही ज्या क्षणी जन्माला आला त्या क्षणी आकाशात असलेल्या ग्रह नक्षत्रांच्या पद्धतीने तुम्हाला जी पत्रिका केली जाते ती म्हणजे नक्की काय, की त्या क्षणी त्या ग्रह नक्षत्रांमध्ये जी आत्मा पृथ्वी तलावर आलेली आहे त्या आत्म्याच्या पूर्वजन्मीचं जे काही संचित आहे ती काय घेऊन आले, थोडक्यात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे तुमची पत्रिका. बरोबर. ओके. त्या पत्रिकेमध्ये प्रत्येक ग्रह जिथे जिथे ठेवलेला आहे तो ग्रह त्या त्या ठिकाणीच का आहे, तर ही थोडक्यात तुमची 31 मार्चला सबमिट केलेली प्रॉफिट अँड लॉस आहे, जी तुम्ही 1 एप्रिलला उघडून बघताय. म्हणजे या जन्मात जेव्हा जन्माला येत आहे तेव्हा ते ग्रह तिथे काय सांगतायत, किंवा तुमचा एखादा चांगला ग्रह, उच्चीचा ग्रह किंवा वाईट ग्रह काय सांगायचा प्रयत्न करतो की पूर्वजन्मी तू इथे लॉस होता आणि इथे प्रॉफिट होता. जो प्रॉफिट होता तो पुढे पण प्रॉफिट देणार आहे, जो लॉस आहे तो लक्षात ठेवून त्याच्यावर काम कर, म्हणजे तो सेम लॉस रिपीट होणार नाही. इतकं सोपं आहे ते गणित. त्यामुळे पत्रिकेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. आपला जन्म कुठे झाला, मृत्यू कधी होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे डिसिजन्स आपण कधी घेऊ शकतो, आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये यश आहे, कुठल्यामध्ये अपयश आहे, ओके, फॅमिली लाईफ कसं असेल, हे सगळं बघता येतं. आता कुंडलीमध्ये असं दिसतंय की राजयोग आहे, पण रिअल लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे. म्हणजे काहीच गोष्टी काम नाही करत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. जॉबवर येतं, जॉब लॉस होत आहेत, नाही तर बिझनेसमॅन येतं, प्रॉफिट होत नाहीये. हे असं का होतं मग? बेसिकली कसं आहे माहिती आहे का, तुमच्या कुंडलीमध्ये जेव्हा तुमचे ग्रह उत्तम असतात तेव्हा तुम्हाला एक फार सेफर एन्व्हायरमेंट मिळतं. ओके. चांगलं घर मिळतं, चांगल्या घरात चांगले पेरेंट्स मिळतात, एक ठीकठाक तुमचं आयुष्य चालू असतं, चांगले एखादी पार्टनर मिळते आणि तुमचं चालू आहे 1 BHK मधला 2 BHK मधला प्रवास चालू आहे. ओके. कारण तुम्हाला झगडावं काही लागत नाही. पण तुमच्या अपेक्षा खूप काही मिळण्याच्या असतात, पण ते खूप काही मिळण्यासाठी थोडंच करायची तयारी असते, करायची तयारी नसते. ओके. मग आपण काय म्हणतो, अरे मी एवढं तर केलंय, कारण तुम्हाला जे वाटतंय की तुम्ही हे करताय पण ते तेवढे इंटेन्सिटी नाहीये, त्याच्यामध्ये तेवढे एफर्ट्स नाही आहेत. मग तुम्ही ज्या पद्धतीचे एफर्ट टाकताय त्याच पद्धतीचा फायदा मिळणार आहे, म्हणून ते तुम्हाला नाही मिळत आहे. पण काही लोक बघा तुम्ही की त्यांची पत्रिका अतिशय खराब आहे. तर जेव्हा मी कोणाची पत्रिका ओपन करते आणि ते मला सांगतात की आम्ही कुणाकडे गेलो होतो आणि असं असं सांगितलं, हा दोष आहे, हा विषयोग आहे, हे मी म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके. कारण यू आर ऑन द राईट पाथ. शनी महाराज तुम्हाला तेच सांगतायत की बाबा तू स्ट्रगल कर. स्ट्रगल तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही आहे, तुम्हाला आयुष्यात पुढे नेण्यासाठी आहे. कारण उच्चीचा ग्रह काय करतो, तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये ठेवतो. राजयोग काय करतो, कम्फर्ट झोन मध्ये ठेवतो. तुम्ही ते जर तुमचा कम्फर्ट झोन आहे त्याच्यातनं बाहेर पडायचा आहे कधी प्रयत्न करत नाही, किंवा वेगळं काही करायचंय असंही तुमचं नसतं. मानसिकताच ती बदलून जाते. मग तो राजयोग कसा काम करणार आहे?
मग आपण म्हणतो अरे माझ्या बरोबरचा जो मुलगा होता ज्याच्याकडे काही नव्हतं तो खूप पुढे गेला, मी मात्र खाली राहिलो. म्हणजे नक्की काय राहिला बाबा, तू तुझ्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर आला नाही आणि तो मेहनत करून त्याच्या कम्फर्ट झोनला प्रत्येक वेळी चॅलेंज करून तो पुढे गेला. करेक्ट, हो की नाही? मग त्याचा फक्त सक्सेस दिसतंय, त्याचं स्ट्रगल पण बघा ना. तसंच लग्न उशिरा होणं हे पण ग्रहाचे जे दोष असतात त्याच्यामुळे असू शकतं का? हो हो. जनरली लग्न उशिरा होणं किंवा एंगेजमेंट होऊन मोडणं, ओके, हे सगळे ग्रहदोषांमुळेच असतात. आणि साधारणतः आपल्याला जर आपण पत्रिका बघितली किंवा दाखवली तर आपल्याला लग्नाचा टाइम पिरियड निघतो. पूर्वी कसं होतं, पूर्वी लग्न लवकर व्हायची. आत्ता सिच्युएशन अशी आहे की देशकाल परिस्थितीप्रमाणे आपल्याला सगळ्यांचीच लग्न उशिरा होत आहेत. जर तुम्ही आत्ताच्या मुलांच्या पत्रिका काढून बघितल्या ना तर तुम्हाला हमखास पत्रिकेमध्ये सप्तम स्थानी शनी तरी दिसेल, जो डिले करवतो आणि अडथळे आणतो, नाही तर गुरु तरी दिसेल, परत तेच डिले आणतो. करेक्ट. मग साधारणतः जनरली मी जेव्हा अशा पोझिशन्स बघते, कारण काही काही पोझिशन्स असतात की डबल मॅरेज, डिवोर्स क्लिअर दिसतो, सेकंड मॅरेज क्लिअर दिसतं, मग त्याच्यावर आपण रेमेडी करायच्या आणि रेमेडी उत्तम काम करतात त्याच्यावर. पण जेव्हा आपल्याला दिसतंय की इथे अशा अशा पॉसिबिलिटीज आहेत, मग समाजाच्या प्रेशर खाली येऊन जर का मी ते लग्न लवकर केलं तर तो 2 वर्षांनी डिवोर्स होताना पण दिसतोय. करेक्ट. आणि लोक येऊन मला सांगतात तुम्ही सांगितलं होतं नाही, पण आम्ही केलं, आम्ही ऐकलं नाही, असं असं झालं. बरोबर आहे. यु नो, सो हे क्लिअर दिसतं. त्यामुळे आपल्या लग्नाची वेळ कितपत आहे ते करून बघून ते समजून घेऊन त्या पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे. परत जसं मी नेहमी म्हणते, ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शन करते. ओके, आपण फक्त तो रस्ता ॲस्ट्रॉलॉजी कुठला दाखवते तो बघायचा आहे. चालायचंय तुम्हालाच. करेक्ट. कर्म करायचंय तुम्हालाच. फक्त तो मार्ग योग्य आहे का तेवढंच आपल्याला कळतं. बरोबर. लग्न होण्यापूर्वी आपण पत्रिका पाहतो. पत्रिका जुळल्या तर आपण लग्नाचा विचार म्हणजे पुढे, ही आधीची पद्धत आहे जी आता पण चालू आहे. राईट. तुम्ही कसं करता यामध्ये? सी, जी आधीची पद्धत आहे ती डिबेटेबल आहे. थोडंसं यु नो कॉन्स्पिरसी होईल असं गोष्ट मी बोलणार आहे. पण मला असं वाटतं की पूर्वी आपण सरसकट गुण जुळवायचो आणि ती गुण जुळले तर मग आपण म्हणायचो की चला आता मुलीला भेटूया, आता त्यांचं घरदार बघूया वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर एक पिरियड असा आला की जिथे सगळेच लव्ह मॅरेजमध्ये बघत होते, कोणी पत्रिकेच्या फंदात पडत नव्हतं. की जोपर्यंत आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स येत नव्हते तोपर्यंत लोक पत्रिकेच्या नादी लागत नव्हते. नंतर आत्ता एक अशी वेळ आलेली आहे की जिथे लोकांना पत्रिकाही बघायची आहे, त्यांना लव्ह मॅरेजही करायचंय, त्यांना आवडीनेही सगळं म्हणजे त्यांचं आवडीचं घर सगळं 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 जुळून आलं पाहिजे. त्याच्यामुळे मी आता ना सध्या एक वेगळी टेक्निक यूज करते. मी म्हणते तुम्ही आधी जे कारण इतक्या मुलींची आणि मुलांची सरसकट पत्रिका रिजेक्शन होते, मंगळ आहे, गुण जुळत नाही, हे नाही ते नाही. सो व्हॉट आय एम डुईंग दीज डेज इज, मी सांगते की तुम्ही आधी मुलाचं आणि मुलीचं घर बघा, तुम्ही त्यांचे एकमेकांची फॅमिली बघा, एकमेकांचं बॅकग्राऊंड बघा, एज्युकेशनल लेवल बघा. मग जर तुम्हाला ते पटलं, तुम्ही भेटा, फॅमिलीज भेटल्यानंतर जर तुम्हाला ते पटलं तर मग तुम्ही प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी माझ्याकडे या आणि त्यावेळी आपण पत्रिका घेऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. अच्छा. की आपल्याला, कारण कसं आहे माहिती का, पत्रिका जसं आपण ग्रह जुळवणं इम्पॉर्टंट आहे तसंच त्या व्यक्तीला थोडक्यात सहन करणं, ओके, एकमेकांना सहन करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपले ग्रह पूरक आहेत का, एकमेकांच्या फायनान्शियल एक्सपेक्टेशन्स काय आहेत त्याच्यासाठी आपले ग्रह पूरक आहेत का, सामाजिक बांधिलकी आपली जी आहे एकमेकांबद्दल, ओके, त्याच्यासाठी ग्रह पूरक आहेत का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि एकमेकांचं असलेलं या गोष्टींबद्दलचं अंडरस्टँडिंग बघणं महत्त्वाचं आहे. फक्त गुणमिलन बघून किंवा नाडी जुळवून ह्या गोष्टी आता वर्कआउट करणार नाहीयेत. कारण आता जरा चेंजेस आलेत, देशकाल परिस्थितीप्रमाणे आपल्याला बदलायचंय. मग आपण हा असा प्रयास करून बघूया का. तर मी जेव्हा हे करायला सुरुवात केली तेव्हा मला खूप पॉझिटिव्ह क्लायंटचा रिस्पॉन्स मिळाला. कारण 70-80 रिजेक्शन्स करून मुलं बसलेली आहेत आणि त्यांना मुलगी मिळत नाही आणि वय जात आहे. ओके, पण नाहीये, एक रास्त अपेक्षा ठेवून आपण जर या पद्धतीने पुढे गेलो तर ॲस्ट्रॉलॉजी हे शास्त्र आपल्याला मदतीसाठी आहे, रिजेक्शनसाठी नाही आहे.
मग ते कसं वर्कआउट करता मग तुम्ही नंतर समजा ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर पत्रिका पाहिल्यावर तुम्हाला समजतंय की आता हे गुण जुळत नाही तर काही पण रिझन असू शकतं, तेव्हा मग तुम्ही काय करता? सी माझं ना जेव्हा मी काउन्सिलिंग करते ना तेव्हा फक्त एक मुलगा मुलगी ना फॅमिली काउन्सिलिंग असतं. सो काही काही पत्रिकांमध्ये कसं असतं की आपल्याला दिसतोय पत्रिकेमध्ये की आईचा इंटरफिअर, मुलीच्या आईचा इंटरफिअरन्स जास्त असणार आहे. तर मग मला मुलीला काउन्सिलिंग नाही करायचं, मुलीच्या आईला काउन्सिल करायचं. ओके ओके ओके. किंवा त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर सुद्धा फॅमिलीमध्ये तिच्या नवऱ्याला एवढी किंमत नाही आणि ती जर जास्त स्वाभिमानी मुलगी असेल तर तिच्याशी डिस्कस करायचं की तुला ही सिच्युएशन कशी टॅकल करावी लागेल. ओके. आणि त्या व्यक्तीच्या वडिलांशी बोलायचे की तुम्हाला थोडंसं कसं सोडून देता आलं पाहिजे. बरोबर. ह्या गोष्टी या फॅमिलीला पण समजून सांगता आलं पाहिजे. कारण लग्न आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न हे दोन परिवारांचं असतं, दोन व्यक्तींचं नसतं. आपण वेस्टर्न कल्चर फॉलो करत नाही. करेक्ट. मॅरेज आणि डिवोर्स हे आजही आपल्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पत्रिकेमध्ये दिसतात? हो क्लिअर दिसतात. आणि मग त्याच्यामुळे तुम्ही त्या हेल्पनी पूर्ण म्हणजे फॅमिलीला प्रॉपर काउन्सिलिंग देऊन म्हणजे फ्युचरमध्येच प्रॉब्लेम काही येणार नाही. एक्झॅक्टली. कारण कुठलीही पत्रिका जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा मी गुण मिळवण्यापेक्षा मी ते पोटेन्शियल थ्रेट्स आपल्याला फ्युचरमध्ये काय आहेत आणि त्याला कसं डील करायचं आणि ते डील करण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिकता रेडी आहे का हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. ओके ओके. आणि जेवढ्या गोष्टी लग्नाच्या अगोदर क्लिअर असतात तेव्हा मग पुढे प्रॉब्लेम येत नाही. कारण एकमेकांबद्दल असलेली अपेक्षा ही रास्त असते. इमोशनल, फायनान्शियल, मेंटल बॅलन्सिंग केलं जातं तिथे. फक्त ग्रह बॅलन्स नाही करायचे, ग्रह काय सांगतायत ते बॅलन्स करायचंय. ओके. फक्त मंगळ म्हणजे वाईट. ओके. आणि 8वा शनी म्हणजे सगळ्यांचंच त्यांच्या सासरच्या लोकांशी पटणार नाही असं सरसकट म्हणण्याला काही अर्थ नाही. अच्छा. ज्यावेळी घरामध्ये भांडणं वगैरे होतात, बरेच कारणं असू शकतात, तर पत्रिकेमध्ये त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे घरामध्ये शांती असण्यासाठी? काय अशी रेमेडीज वगैरे असतात? सी रेमेडीज तर प्रत्येक गोष्टीला आहे. ओके. कारण परमेश्वराने आधी उत्तर दिले आणि मग प्रश्न निर्माण केलेत असं माझं म्हणणं आहे. ओके. त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला काय आहे ते महत्वाचं आहे. ओके. सपोजिंग एक नवीन मुलगी तुमच्या घरी आली आणि तिचं वय वर्ष 25 आहे आणि आज तिला जे नावं ठेवणारी सासू आहे तिचं वय वर्ष 50 आहे, तर सासूनी समजून नको का घ्यायला की माझा अनुभव तिच्यापेक्षा 50 वर्ष जास्त आहे. मग मी तिला समजावून सांगितलं पाहिजे. आपण नुसतंच म्हणतो की सून म्हणजे मुलगी, नाही, तिला मुलीसारखं वागवलं पाहिजे आणि सुनेनी पण हेच विचार केला पाहिजे ती माझी आई आहे, मी माझ्या आई बरोबर अशी रिएक्ट करणार नाही. मग जर आपण दृष्टिकोन आपल्या नात्यांकडे बघायचा बदलला तर मग आपले ग्रह पण आपल्याला साथ देतात. खराब तुमच्या पत्रिकेतला गुरु अतिशय उत्तम पद्धतीने बसलेला असेल, उच्चीचा गुरु असेल, पण तुम्ही तुमच्या वागण्याने जर तो खराब केलेला असेल तर त्या उच्चीचा गुरुचा काही फायदा नाही हो. करेक्ट. आणि तेच जर तुमचा खराब शनी असेल आणि तुम्ही डिसिप्लिन आयुष्यात पाळून जर तो ठीक केलेला असेल तर तो जो शनी आहे तो तुम्हाला राजयोग देणार आहे. करेक्ट. मग शेवटी हे आपल्या हातात आहे की नाही? बरोबर आहे की आपला ग्रह कसा ठीक करायचा. मग आपण त्या अनुषंगाने बघायचं. पत्रिका ही फक्त अरे माझं लग्न होणार आहे का, तर होणार आहे, कधी होणार आहे तर हा टाइम आहे, हा स्पेसिफिक आहे. मुलांच्या बाबतीत आहे, काही ठिकाणी अजूनही मुलगा मुलगी हा भेद केला जातो. दॅट इज व्हेरी डिसहार्टनिंग, पण केला जातो. ओके. पण हे नाही करायला पाहिजे. कारण IVF सेंटर्सच्या बाहेर लागलेल्या रांगा बघून आपल्याला जे काही अपत्य परमेश्वर देतोय ते ब्लेसिंग नाहीये का? बरोबर. करेक्ट. म्हणून म्हणते दृष्टिकोन बदलला पाहिजे. सगळीकडेच लॉजिक लावायचंय आणि सगळीकडेच मॅजिक होतं, ह्या गोष्टीवर मी बिलीव्ह करते. मॅम, तसंच ना शनी ढय्या जी असते ह्याला का लोक घाबरतात? सी बेसिकली वी नीड टू अंडरस्टँड शनीची ढय्या म्हणजे काय. जेव्हा शनी 3 डिफरंट राशीमधनं त्याची जेव्हा 7.5 चालू असते, शनीचं काम काय आहे, एकतर मी जिथे जातो तिथे डिले करतो आणि जिथे बघतो तिथे मी काही स्ट्रगल्स देतो. ओके. मग शनीची ढय्या जी असते ना ती जी अडीचकी असते ती, जसं आपण फायर सायन्स म्हणलं तर मेष, सिंह आणि धनु राशीला थोडी टफ जाते.
तशी वृषभ राशीला पण टफ जाते, नाही अशातला भाग नाही आहे. पण काय आहे बघण्याचा दृष्टिकोन, की ती टफ का आहे, की टफ ह्याच्यासाठी आहे की येणारा तुम्ही तुमची कर्म केलेत आणि त्या कर्माच्या अनुषंगाने तुम्ही काम करून तुम्हाला पैसा मिळतोय का, तुम्ही सहज इझी मनीच्या मागे लागलाय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डिसिप्लिन आहे का नाही, का तुम्ही रात्री उशिरा झोपताय, सकाळी 9 वाजेपर्यंत लोळत पडताय, जमणार नाही, हेल्थ इश्यूज देणार. त्यामुळे घाबरायचं नाहीये. शनीची ढैया इज वन ऑफ द बेस्ट अपॉर्च्युनिटीज. 2.5 वर्ष तुम्हाला येणाऱ्या सक्सेससाठी तयार करण्यासाठी आलेली आहे. त्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला, मी कित्येक लोकांना बघितलंय की कम्फर्ट झोनमधनं बाहेर येत नाहीत लोक. मग कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढण्यासाठी शनीची अडीचकी आलेली आहे. मग कम्फर्ट झोनमधनं, जशी माझी स्वतःची अडीचकी आत्ता चालू आहे. ओके, जेव्हा ज्या दिवशी ती अडीचकी सुरू झाली त्या दिवशीपासून मी फक्त पळतीये. ओके, मी फक्त काम 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 करते. अजिबात 1 वर्ष झालेलं आहे ऑलरेडी आणि अजिबात मला काहीही करायला फुरसत नाही, म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आता मी ह्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघूया का, मी ह्याला अरे मला अजिबातच वेळ द्यायला स्वतःसाठी वेळ नाहीये, निगेटिव्ह मध्ये अरे मला वेळ नाहीये, मला त्रास होतोय, मला झोप लागत नाहीये, मला हे होत नाही, मला हा बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. कारण जितकी मी मेहनत करणार मला त्याच्या 5 पट फळ मिळतंय की नाही, बरोबर. मग मी ती मेहनत करायला पाहिजे, डिसिप्लिन मध्ये राहायला पाहिजे. अजिबात डिसिप्लिन हे करता कामा नये, सोडता कामा नये. हेल्थ इश्यूज येणार आहेत, स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे. एवढ्या सगळ्यामध्ये स्वतःवर लक्ष दिलं पाहिजे. एवढ्या सगळ्यामध्ये मंदिरात जायला वेळ काढला पाहिजे. एवढ्या सगळ्यामध्ये नामस्मरण करता आलं पाहिजे. मग हे सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे की मी त्या गोष्टीकडे कशी बघतीये. त्यामुळे शनीच्या 2.5कीला 7.5ला अजिबात घाबरू नका. इनफॅक्ट मी तर म्हणते ज्यांची 2.5की आणि 7.5 चालू आहे ते आर द लकीएस्ट पीपल. तर 2026 त्या सगळ्यांसाठी लकी आहे. बरोबर आहे, ज्यांची पण चालू आहे ज्यांची पण ह्या गोष्टी चालू आहे. आता एक छोटी रेमेडी सांगा ज्यांची शनी ढैया चालू आहे, हनुमानाची जी रेमेडी. कारण आपण असं करतो आणि ऐकलं पण आहे की शनीचा प्रभाव कमी झाला पाहिजे म्हणून आपण हनुमानजीची शनिवारी जाऊन मंदिरात पूजा वगैरे करतो. तर काय रेमेडी आहे का स्पेशल त्याच्यासाठी? सी ढैयासाठी सिम्पल रेमेडी मी सांगते. ज्या ज्या लोकांची ढैया आणि ज्या ज्या लोकांची इव्हन 7.5 चालू आहे, ओके, नाहीतरी नवीन वर्ष सुरू झालेलंच आहे, मग आपल्याला काय करायचंय की रोज 1 पान राम लिहायचंय. ओके ओके, रोज 1 पानावर एक छोटीशी बुक करा तुमची. त्या बुकमध्ये रोज एका पानावर राम 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 रेड पेननी लिहा. एकच पान लिहा. डझंट टेक मोर दॅन 2 मिनिट्स. 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. ते लिहायचं आणि दर शनिवारी जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, जेव्हा आपण हनुमान मंदिरात जातो तेव्हा हनुमानाला आपण रुईची माळ घालतो, बरोबर, किंवा दुसरा हार अर्पण करतो. त्याच्याऐवजी ह्या ही जी पानं आहेत ना, या पानांची माळ बनवायची. ओके, 7 बनणार, 7 दिवसांची 7 बनणार. ती माळ सरळ ह्याच्यामध्ये सुई धाग्याने ओवायची आणि ती तिथे अर्पण करायची आहे. आणि मग मला सांगा रेमेडी करून काय फरक पडतोय तुम्हाला. ओके, सिम्पल, डुएबल, बरोबर, काही पैसे खर्च होणार नाहीयेत. करून बघा, उत्तम रेमेडी काम करते. कारण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या रूट मध्ये काम करताय, मग ह्या सगळ्यांचे प्रभाव तसे पण कमीच होणार. कारण एक्झॅक्टली, सी बेसिकली वी नीड टू अंडरस्टँड, जेव्हा तुम्ही रूटचं हे केलं, आय वॉन्ट टू ॲड वन थिंग, की राम नाम जेव्हा आपण घेतो ना, ओके, राम नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा आपला रूट चक्रा, बेस स्ट्रॉंग होतो. ती व्हायब्रेशन्स जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जनरेट होतात, जेव्हा आपण म्हणतोय राम 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 राम, सो तुम्ही हे म्हणायला लागलात ना, तर तुम्ही बघा 5 मिनिटानंतर तुमच्या हातापायाला मुंग्या आल्यासारखं जाणवायला लागेल. करेक्ट. ओके, ती व्हायब्रेशन्स आहेत, ती त्या नावानी, त्या व्हायब्रेशनमुळे जी तयार झालेली आहेत ना, ती तुमच्या रूट चक्राला बॅलन्स करतात. आणि जेव्हा रूट चक्र बॅलन्स होतो तेव्हा तुम्हाला वाटणारी इनसिक्युरिटी, तुम्हाला वाटणारी भीती, लो कॉन्फिडन्स, या सगळ्यांवर काम करायला लागतो. करेक्ट. अँड दॅट इज हाऊ इट वर्क्स. कारण जेव्हा ढैया चालू असते किंवा जेव्हा शनीची 7.5 चालू असते तेव्हा गोष्टी उशिरा घडतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा पेशन्स टेस्ट केला जातो. होणारी गोष्ट आज होत नाही. एक काम तुमचं आज होणार असेल तिला 3-4 दिवस लागतात. मग तुम्ही इनसिक्युअर होता. करेक्ट. ते होईल की नाही याची भीती वाटायला लागते. तर ही रेमेडी अशी ब्युटिफुली काम करते त्याच्यावर. खूप छान.
मी पण ट्राय करेन ह्या रेमेडीला. Definitely. पण हे जरी कुणाची शनी ढय्या नसेल चालू तरी पण नॉर्मली जर कुणी यूज केली म्हणजे अशी वापरली रेमेडी तरी पण खूप चांगली काम करेल त्यांच्यासाठी पण. हो डेफिनेटली. ज्यांची शनीची महादशा चालू आहे, हां ज्यांची राहूची महादशा चालू आहे, बरोबर. हां ओके, त्यांनी फक्त एकच काम करायचंय की शनिवारच्या ऐवजी मंगळवारी जायचंय. ओके, ज्यांची किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये खूपच मंगळ बिघडलेला आहे, ज्यांना खूप राग येतो, अच्छा ज्यांना सारखा सारखा राग येतो, ज्यांना असं वाटतं की त्यांच्यावर खूप अत्याचार केला जातो किंवा त्यांच्यावर प्रत्येक व्यक्ती अन्याय करते असं जिथे वाटलं जातं ना, त्यांनी पण ही रेमेडी करा. तुमचा बिघडलेला मंगळ छान काम करतो, छान व्यवस्थित तुम्हाला बॅलन्स करून देतो. ओके. विदाउट एनी स्टोन, विदाउट एनी स्पेशल रेमेडीज टू बी दॅट. तर मॅम जसं ॲस्ट्रॉलॉजीबद्दल तुम्ही आता सांगितलं, मी ऐकलंय न्यूमरोलॉजीमध्ये पण तुमच्याकडे आत्तापर्यंत जितके लोक आले त्यांना चांगलाच रिझल्ट आला आहे, त्यांच्या लाईफमध्ये त्यांची प्रोग्रेस झाले. आता मी पण ही गोष्ट पाहिली आहे, जसं रितेश देशमुख, रितेशच्या नावात स्पेलिंग चेंज आहे, करीना कपूर त्यांचं चेंज आहे, तर हे ॲक्च्युली वर्क करतं का? सी, जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की एव्हरीथिंग इज अबाउट द व्हायब्रेशन. ओके, एव्हरीथिंग इज अ एनर्जी. तुम्हाला जे तुमचं नाव मिळालं आहे दॅट इज ऑल्सो अ एनर्जी. ओके, प्रत्येक व्यक्ती एका डिफरंट फ्रिक्वेन्सीवर मूव्ह करत असते. ओके, मग आपलं नाव, आपली जन्मतारीख ह्याच्या फ्रिक्वेन्सीवर जर आपण आपल्याला नाव आणलं तर ते जास्त काम करतं. जसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण नक्षत्राप्रमाणे नाव ठेवतो, नक्षत्रावरनं जे अक्षर येतं त्या अक्षरावरनं जनरली आपल्याला सजेस्ट केलं जातं की तुमचं नाव आलं पाहिजे. ओके, ते का आलं पाहिजे की तुमचं जो नक्षत्र आहे, तुमचा जो नक्षत्र स्वामी आहे त्याच्या एनर्जी बरोबर, कारण तो तुमचा प्रोटेक्टर आहे. मग तो प्रोटेक्टर जो आहे तो कायम तुम्हाला प्रोटेक्शन मिळावं म्हणून त्या अक्षरावरनं तुमचं नाव पाहिजे. ओके, सेम प्रिन्सिपल इथे लागतं की तुमचं जे काही प्रचलित नाव आहे, चलित नाव आहे, त्या नावावर आणि तुमची डेट ऑफ बर्थ हे ते एका फ्रिक्वेन्सीवर जर मॅच झाले तर आयुष्यात येणारे जे ऑब्स्टिकल्स असतात ते कमी होतात आणि त्याच्यातनं आपल्याला लवकर मार्ग दिसतो. अच्छा, त्याच्यामुळे ते नेम करेक्शन इम्पॉर्टंट आहे. काही माझी जे ओळखीचे आहेत, तुम्ही जर बघाल तर त्यांची डेट ऑफ बर्थ आहे 11 आणि त्यांचं नावही इतकं ब्युटिफुली 11वर ऍड होतंय. हे बाय डिफॉल्ट झालंय. ओके, सो कुठेतरी अगेन गुरु अँगल हा आलाच तिथे की त्याच्याशिवाय तुम्हाला त्या क्षणी ते सुचणार नाहीये किंवा काय. पण मग आपण हे बघून घेताना जनरली आपण जेव्हा मी नेम करेक्शन्स करते तेव्हा मी काही असतात की एका पर्टिक्युलर नंबरवरच सगळी नावं ऍड करतात. मी तसं करत नाही. तुमचा ड्रायव्हर कंडक्टर किंवा डेस्टिनी नंबर जो आहे त्याच्या मित्रपरिवारावर तुमचं नाव ऍड होतंय का ते आपण बघितलं जातं. जसं एखाद्याचं नाव 5वर ऍड होतंय, सेम माणसाचं नाव 14वर ऍड होतंय आणि एखाद्या माणसाचं नाव 23वर ऍड होत आहे. आता तिन्ही जरी 5 नंबरवर ऍड होत असली तरी तिन्हींची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. करेक्ट, बरोबर. तिन्हींची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. आणि मी माझ्या मुलीच्या नावामध्ये बघितलं होतं की तिचं नाव 4वर ऍड होत होतं आणि तिचं डेट ऑफ बर्थ 5 आहे. सो मी जेव्हा तिचं नाव करेक्ट केलं 4वरनं 5 तर तिचे हेल्थ इश्यूज कमी झाले. 4 नंबर जेव्हा तिचं नाव 4वर येत होतं तोपर्यंत तिला खूप मेजर ताप यायचा आणि मेजर ताप आला म्हणजे डायरेक्ट 104 वगैरे. ओके, म्हणजे तो यायचाच तो 104. मग आधेमध्ये नाही की काही इन्फेक्शन झालंय स्लोली, नो. पण जेव्हा तिचं हे नेम करेक्शन केलं आणि त्याची जी इंटेन्सिटी जशी वाढवत गेलो तसं तिचं ते आजार पण पूर्णपणे गेलंय. तो दिवस आणि आजचा दिवस आहे. अच्छा, ओके, इतका मोठा फरक पडतो म्हणजे? ऍब्सोल्युटली. ओके, ऍब्सोल्युटली. कारण नाव म्हणजे काय, तुमचं नाव ही तुमची आयडेंटिटी आहे. उठता बसता प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते नाव वापरताय. मग इमॅजिन करा त्याची एनर्जी किती हाय फ्रिक्वेन्सीवर आहे ती एनर्जी. मग ती जर चुकीच्या नंबरवर असेल तर ती त्या नंबरचीच कामं करणार आहे. 8ची असेल तर 8ची, 4ची असेल तर 4ची, 22ची असेल तर 22ची, ही काम करणारच आहे. करेक्ट. त्याच्यामुळे नेम करेक्शन मग ते पर्सनल लाईफमध्ये असू दे, तुमच्या बिझनेसचं असू दे, हे फार महत्त्वाचं आहे. सो जसं सागर तुमचंच आपण ऑफ द कॅमेरा बोलत होतो की तुमचं नाव तुम्ही करेक्ट नाही केलेलं आतापर्यंत. मग मी जेव्हा तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचं नाव ऍड केलं तर तुमचं नाव येतंय 10वर, म्हणजे नंबर 1वर ऍड होतंय आणि तुमचा जो कंडक्टर नंबर आहे तो पण नंबर 1वर ऍड होतोय. सो इट इज काहीही न करता बाय डिफॉल्ट ते सिंक होतंय.
करेक्ट. राईट. सो इट इज लाईक दॅट की ही जी नावं आता जसं आहे, फॉर एक्झाम्पल जनरली आपण कुठलंही नाव, जसं माझं नाव अश्विनी आहे, ऑलराईट, सो ASHWIINII असं केलं. एका मी फेमस न्यूमरोलॉजिस्ट होते, त्यांच्याकडे मी गेले होते, म्हणजे जवळजवळ 25 वर्षापूर्वी, जेव्हा मी या क्षेत्रात नव्हते तेव्हा. तर त्यांनी माझ्या नावामध्ये 2 आयच्या बरोबर आणखीन 2 आय ॲड केले, कारण अश्विनी नाव 22 नंबरवर ॲड होतं, जे इट्स नॉट गुड. 4 नंबरवर होतं. जास्त अडथळे आणि जास्त जबाबदाऱ्या 22 नंबरवर पडतात. अच्छा. खूप जबाबदाऱ्या पडतात, त्याच्यामुळे 22 नंबरच्या लोकांना खूप जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. तो इट्स नॉट गुड कन्सिडर्ड नंबर. मग त्यांनी 2 आय ॲड केले आणि 2 आय ॲड करून ओके त्यांनी माझं नाव 24वर ॲड केलं. ऑलराईट, 6वर ॲड केलं. आता टेक्निकली बरोबर आहे, माझा नंबरही माझंही 15 नंबर असल्यामुळे तेही सिंक होतंय, ते 5 आणि 1 6, ते त्या पद्धतीने ते नाव मला वर्कआउट करतंय. पण जेव्हा मी अश्विनी पटवर्धन लावते तेव्हा ते माझं नाव 36वर ॲड होतंय. ओके. मग मी नुसतं अश्विनी नाही वापरत, मग मी ते डबल आय काढलं. कारण काय आहे, आय जे वॉवल आहे आपलं, आय म्हणजे काय, आय, मी म्हणजे काय, आपला इगो. मग तो जर इगो वाढत जातो मल्टिपलमध्ये. करेक्ट. त्याच्यामुळे मी असा डिसिजन घेतला की मी डबल आय वापरणार नाही. ओके. सो सिग्नेचरमध्ये पण आय यूज अश्विन, नॉट अश्विनी. ओके. आय यूज अश्विन. हे सिग्नेचर मध्ये पण फरक पडतो. येस. ओके. सिग्नेचर मध्ये पण फरक पडतो. सो मी अश्विन करते, अश्विन. विन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय, एक विनिंग ॲटिट्यूड, सक्सेस, राईट, वेन यू आर विनिंग एव्हरी बॅटल ऑफ लाईफ, असं होतं. आणि अश्विनी मीन्स नो, इट गोज टुवर्ड्स नो, इट शोज मोर स्ट्रगल्स, यु नो. सो हे नेम करेक्शन. मग आता तुम्हाला डबल आय ॲड करायचं आहे का, आयच्या जागी ई ॲड करायचं आहे का, एखादं वॉवेल नाव, एखादं लेटर काढायचं आहे, हे टोटली डिपेंड ऑन इंडिव्हिज्युअल बर्थ नंबर आहे. ओके. डेट ऑफ बर्थवर आहे की काय ॲड करायचंय, काय नाही करायचं. मग हे कसं कळणार तुम्हाला? जसं माझ्या नावात SAGAR आहे, आता ते तुम्हाला कसं कळणार की G डबल आला पाहिजे की A डबल आला पाहिजे की A काढायलाच पाहिजे, हे कसं कळणार? मग सी बेसिकली तुमचं जे आता सपोजिंग तुमचं जर 9वर असतं, ओके, तर मग तिथे आपण E ॲड केला असता किंवा A ॲड केला असता, की तुमचं नाव जर सपोजिंग आता सागर नाव आहे, आता त्याच्यामध्ये आपण डबल A एक 10वर ॲड होतं, एक A ॲड केला की 11वर जाणार आहे, आणखीन एक ॲड केलं की 12वर जाणार आहे. आणि सपोजिंग तुमची डेट ऑफ बर्थ 12 असते, ओके, तर आपण काय ट्रिपल A नाही ॲड करणार, कारण ते ऐकायलाही चांगलं वाटलं पाहिजे, त्याच्यानंतर लिहायलाही सोपं आलं पाहिजे, प्रोनाऊन्सिएशनलाही व्यवस्थित आलं पाहिजे. मग आपण काय करतो, अशा वेळी सागरचे जे मित्र नंबर आहेत, फ्रेंडली नंबर्स आहेत, त्याच्यावर आपण ते नाव जवळपास न्यायचा प्रयत्न करतो. ओके. की ज्या नंबर बरोबर, जसं असं असतं ना, आपला एक फ्रेंड आहे, प्रत्येकाबरोबर आपण म्हणतो की आपले सिंक नाही, वाईब मॅच नाही होत, ओके, मग आपल्या नंबर बरोबर कुणाच्या नंबरची वाईब मॅच करते तिथे आपण ऍड करतो आणि ते क्लोज न्यायचा प्रयत्न करतो. सिग्नेचरचं पण तसंच, की आपण वाढती सिग्नेचर पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हणलं मगाशी की सागर, जी कसा तुम्ही लिहिता, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. कारण तो ऑब्व्हियसली तुम्ही स्मॉल लेटर मध्ये लिहिणार आहे, मग तो जी खाली आणून खाली सोडताय, तो वरती नेताय, तो वरती नेताना कसा नेताय, त्याची जी खालची तुम्ही जे खालून वरती नेताय तो कुठल्या पद्धतीने नेताय, कारण नॉर्मल याच्यामध्ये तो अर्धवट सोडताय, हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो डिझायनिंग अ सिग्नेचर इज अ डिफरंट सायन्स आणि करेक्टिंग नेम ॲट द सेम टाइम इज अ डिफरंट थिंग. जसं मी आत्ता एका क्लायंटला भेटले होते, त्यांनी त्यांचं नाव 19वर, त्यांचं डेट ऑफ बर्थ होती 20 आणि त्यांनी फक्त एक A ॲड करून 21वर केलं होतं आणि त्यांचं नाव समीर आहे आणि त्यांनी मी बघितलं त्यांचं नाव नॉर्मल SAMEER 19वर ॲड होतं आहे, 20वर, सॉरी माय मिस्टेक, त्यांचं नाव 20वर ॲड होत होतं आणि मी म्हणलं एक A ॲड करून ते 21वर नेलं होतं. तेव्हा मी सरांना विचारलं, म्हणलं तुम्ही कोणी सजेस्ट केलं आहे का कसं होतं? ते म्हणले नाही, मी स्वतःहून केलं आहे. मी म्हणलं असं का? कारण तुमची डेट ऑफ बर्थ तर 19 आहे,
तर तुम्ही जे आहे ते नाव ओके, तुम्हाला ऍड करायची गरज नाही किंवा काढायची गरज नाही आहे. सो कृपा करून स्वतःची नावं ना स्वतः दुरुस्त करू नका, कारण त्याच्यामध्ये खूप टेक्निकल ऍस्पेक्ट्स आहेत. मग त्या हिशोबाने मग आपल्याला ती नावं डिझाईन करावी लागतात की तुम्ही नक्की तुमचं काय काय वापरणार आहे. नेम यूज करणार आहे, नेम प्लस सरनेम यूज करणार आहात का, वडिलांचं, कारण बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये वडिलांचंही नाव यूज केलं जातं, इनिशियल ऍड करतात, काही ठिकाणी पूर्ण नाव यूज केलं जातं, यु नो. सो ह्या सगळ्यांचे मग आपल्याला त्या पद्धतीने टोटल करावे लागते. आणि तुम्ही काहीही करा, एकतर इथे एक मला महत्वाचं गोष्ट अशी सांगायची की नुसतं नाव करेक्शन करून ते नाव ऍक्टिव्हेट होत नाही. ते नाव ऍक्टिव्हेट करावं लागतं. हे कसं? जसं मगाशी मी म्हणलं होतं की आपण राम नाम लिहायचंय. ओके, जेव्हा तुम्ही रोज राम नाम लिहिताय म्हणजे काय करताय, जसं आपण चॅन्ट करतो तसंच तुम्ही लिहून तुमचं ऍक्टिव्हेट करताय. यू गेट दॅट नाव? की जसं आपण चॅन्टिंग करतोय की एखादा कुठलाही 11,000 वेळा तुला मंत्र म्हणायचा आहे, पण तू लिहितोयस ना 11,000 वेळा, झाला ना तो ऍक्टिव्हेट. इट इज सेम टेक्निक ओव्हर हिअर की तुम्ही तुमचं चेंज्ड नाव आहे किंवा चेंज सिग्नेचर जी आहे ती आपल्याला तितके वेळा प्रॅक्टिस करावी लागते, लिहावी लागते. तर जनरली 21 ते 40 दिवस मी रोज क्लायंटला सांगते चेंज नेम हे रोज 3 पानं 21 दिवस किंवा 40 दिवस हे लिहायचे. ते लिहिल्यानंतर त्याची एनर्जी तुम्ही ॲब्झॉर्ब करा आणि बघा की त्याच्यामध्ये लाईफमध्ये तुमच्या काय चेंजेस होत आहेत, कसे चेंजेस होत आहेत, पॉझिटिव्ह होत आहेत, नाही होत आहेत. करेक्ट. दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. बरोबर आहे. त्या ॲब्झॉर्ब करा, त्या फाइंड आउट करा आणि हे फाइंड आउट केल्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला फायनली ते नाव चेंज करायचे ऑन द पेपर ऑर नॉट. पॉइंट ब्लँक तुम्ही पेपरवर चेंज करू नका ना. ओके ओके. आधी त्याची व्हायब्रेशन, आधी ते नाव ॲक्टिव्हेट करा, त्याचा अनुभव घ्या आणि मग तुम्ही ते चेंज करा. बरोबर आहे. म्हणजे ऑब्व्हियसली जर आपल्या लाईफमध्ये चेंजेस येत आहेत तर एकदा हे करून बघायला पाहिजे एक्सपर्टकडनं की कसं आपल्या लाईफमध्ये फरक पडतोय. आता सिग्नेचरबद्दल तुम्ही सांगितलं, जन्मतारीखवरती हे सगळं आहे, नाव चेंज वगैरे करणं, ॲड करणं, त्याच्यामध्ये जन्मतारीख ही का इतकी इम्पॉर्टंट मानली जाते? कारण आपल्या सगळ्यांना कारण ज्या क्षणी आपण जन्माला आलोय ती तारीख तर कधीच कोणी बदलू शकत नाही. त्यामुळे ज्या लोकांकडे बेसिकली त्यांचे टाइम ऑफ बर्थ प्लेस नसतात, ओके, ज्यांच्याकडे आपण ॲस्ट्रॉलॉजीची पत्रिका काढू शकत नाही, त्यांनाही आपण गायडन्स करण्यासाठी न्यूमरोलॉजी एकदम बेस्ट टूल आहे. ओके, कारण आयुष्यात येणारे कारण न्यूमरोलॉजीचा सुद्धा जसं आपला ॲस्ट्रॉलॉजीचा हॉरोस्कोप बनतो तसा न्यूमरोलॉजीचा पण हॉरोस्कोप बनतो. ओके, आणि त्याच्यावर आपल्याला त्यांना गाईड करता येतं, त्याच्यावर त्यांना आपल्याला सजेशन्स देता येतात, मेजर त्यांच्या लाईफमधले इश्यूज आपल्याला डिस्कवर करता येतात, डिस्कस करता येतात, त्याच्यावर रेमेडीज करता येतात, यु नो. म्हणून ती आपली, कारण नंबर आहे शेवटी तो, राईट, तो नंबर आपला कधीच चुकणार नाहीये. आणि अख्खं जग हल्ली सगळीकडे नंबरच दिसते, आपल्या गाडीचा नंबर, मोबाईलचा नंबर, ह्याचा नंबर, त्याचा नंबर, सगळ्यांचे नंबरच आहेत. त्यावरूनच मला एक प्रश्न आहे, गाडीचा नंबर, मोबाईलचा नंबर हा चेंज करावा का आपल्याकडे जो आता आहे, कसं कळायचं, म्हणजे कसं समजायचं की हा आपल्यासाठी शुभ आहे, हा आपल्यासाठी वर्कआउट करेल, कसं? सी बेसिकली इन्स्टेड ऑफ दॅट आय वुड लाईक टू टॉक टू यू अबाउट की आपले जे गाडीचे नंबर किंवा मोबाईलचे नंबर आहेत, ओके, कुठलाही नंबर 2 वेळापेक्षा जास्त जेव्हा रिपीट होतो, ओके, म्हणजे कुणाची डेट ऑफ बर्थ जर 1/11/1900 काही असेल, त्याच्यामध्ये 4 वेळा आला, ओके, म्हणजे काय झालं, इन शॉर्ट सूर्य खराब असा माणूस तुम्हाला उशिरा उठतानाच दिसणार. ओके ओके, उशिरा उठला म्हणजे डिसिप्लिन गेला, शनी पण खराब झाला. नंबर 8 तसाही मिसिंग आहे त्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये. डू यू अंडरस्टँड? म्हणजे इथून ते असं पण रिलेट करता येतं, ते कुठलाही नंबर 2 पेक्षा जास्त वेळेला जेव्हा रिपीट होतो तेव्हा त्याची एनर्जी खराब होते, अच्छा, किंवा निगेटिव्ह जाते. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की तुमच्या मोबाईल नंबरमध्ये कुठलाही नंबर 2 पेक्षा जास्त वेळा रिपीट नाही होणार. किंवा एखादी व्यक्ती तुमच्या समोर आहे, एक एक्सपेरिमेंट म्हणून करून बघा, जेव्हा तुम्ही गाडी चालवताय तुमच्या समोर गाडीचा नंबर आहे, ओके, 1114, इगोइस्टिक माणूस असणार गाडी चालवणारा, बरोबर आहे, राईट, कारण राहूचा 4 पण आला, जो नेहमी हवेत ठेवतो, आणि 1111 म्हणजे सूर्य खराब, बरोबर आहे.
सो इतकं म्हणजे इतकं ब्युटिफुली आहे. पण सोप्या सोप्या गोष्टी जर आपल्याला लक्षात ठेवायच्या तर इतकं लक्षात ठेवायचं की मोबाईलचा नंबर 2पेक्षा जास्त डिजिट रिपीट नाही झाले पाहिजेत. टोटल जी आहे ती शक्यतो 4 आणि 8 वर नाही आली पाहिजे. ओके, कारण काय आहे, 8 इन्फिनिटीचा लूप आहे. बरोबर. वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 8 इज व्हेरी गुड. 8 नंबर चांगलाच असतो, प्रश्नच नाही. मीही 8च्या उगीच घाबरवत नाही 8 नंबरबद्दल. पण 8 नंबर आहे ना, तो इन्फिनिटीचा लूप आहे ना, तो तुम्हाला त्याच सर्कलमध्ये फिरवत ठेवतो. म्हणजे ग्रोथ एकदम लिमिटेड होऊन जाते. बरोबर. आणि थोडीशी 8 नंबरवाली ना लोक कर्मठ असतात. त्यांना त्यांचा अगेन कम्फर्ट झोन सोडून बाहेर येऊन काही करायचं नसतं. बरोबर. 4 वाली लोक नंबर 4 का नको, इल्युजन मध्ये असतात. ॲलिस इन वंडरलँड म्हणते मी अशा लोकांना. कायम प्लॅनिंग मध्ये एक्सलंट प्लॅनर असतात, पण ते कायम हवेतच असतात. पण ते प्लॅनच असतात, हा, ते प्लॅन नाही करत. एक्झिक्युशन मध्ये एक्झिक्युशन साठी तुम्हाला नंबर 1 पाहिजे, तुम्हाला नंबर 5 पाहिजे, नंबर 9 पाहिजे. म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा जो एक्झिक्युशन करणारा माणूस आहे ना, त्याची डेट ऑफ बर्थ बघा, जो नंबर एकदम एक्सलंट वाला आहे. ओके, जो नंबर 1 तुमचा एक्झिक्युशन मध्ये जो फास्ट कामं करतो, छान करतो, बघा त्याचा नंबर 5 किंवा 1 किंवा 9 असतो. पण आता ज्यांचा नंबर 8 वर येतोय ह्यांच्यासाठी असं काहीतरी गोष्ट असेल ना, जी करून ते ऍटलिस्ट म्हणजे लाईफमध्ये सक्सेस होऊ शकतात. 8 नंबर कोण म्हणलं सक्सेस होत नाही? आपले मोदीजी नाही आहेत 17 नंबर. करेक्ट. 8 नंबर सक्सेस होतो, पण सक्सेस होण्यासाठी या लोकांना खूप मेहनत लागते. दुसरी गोष्ट म्हणजे सक्सेस होण्यासाठी या लोकांना मेहनत फार वेगळ्या लेवलची करावी लागते. डिसिप्लिन फार वेगळ्या लेवलचा मेंटेन करावा लागतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोदीजी लवकर उठतात. ओके, ते योगा प्राणायाम करून त्यांची एक लाईफस्टाईल ठरलेली आहे, ती त्यांनी स्केड्यूल तसंच फॉलो करतात. म्हणजे काय, त्यांनी त्यांचा 8 नंबर पॉझिटिव्ह केला. पण जर तुम्ही रात्रभर मोबाईल चालवत बसणार, सकाळी उशिरा उठणार, कामाची चाल ढकल करणार, झाला खराब तुमचा 8 नंबर. राईट. असंच आहे. नंबर 7 वाले पण बऱ्याच वेळा आपण बघतो की मी नंबर 7 वाल्यांना ना चुकीच्या प्रोफेशनमध्ये असलेलं बघितलंय. कारण त्या लोकांचं स्ट्रगलच चुकीचा, कारण चुकीच्या प्रोफेशनमध्ये असतात. नंबर 7 वाले क्रिटिकल थिंकर आहेत. त्यांना तुम्ही नाही ना मार्केटिंगमध्ये टाकू शकत. करेक्ट. नंबर 7चा एम्प्लॉई जर असेल ना, तर त्याला म्हणतो ना आपण क्रिटिकल. ओके, क्वालिटी मध्ये त्याला टाकायचं. क्वालिटी अनालिसिस मध्ये नंबर 7 वाल्याला टाका. ब्युटिफुल काय प्रोडक्ट मध्ये हे काढेल तो. म्हणजे ज्या नंबरचा जो ट्रेट आहे तो आपण आपला ॲडव्हान्टेज म्हणून यूज करता आला पाहिजे. किंवा आपण सपोजिंग आपण स्वतः 7 नंबरचे आहोत, तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय, आपल्याला जास्त डीपमध्ये डिस्कशन आवडतं, आपल्याला डीपमध्ये गोष्टी ॲनालिसिस करायला आवडतात. मग आपण करिअर त्याच लेवलचं घ्यायचं, त्याच पद्धतीचं घ्यायचं. करेक्ट. नंबर 8 वाला रिसर्चमध्ये पण चांगला असतो, नंबर 7 वाला रिसर्चमध्ये असतो, पण नंबर 6 वाला रिसर्चमध्ये गेला तर कधीच रिसर्च करणार नाही. समजलं, त्याचं वेगळं हे असणार सगळं. नंबर 6 वाला जितकं, नंबर 6 शुक्राचा नंबर आहे, तो म्हणजे दिखावा. ओके, त्या माणसाला नंबर 6 वाल्याला तुम्ही कायम ऑन स्टेज ठेवा, त्याला बॅक स्टेज ठेवून जमणार नाही. तो कॅमेराच्या पुढेच पाहिजे. ओके, त्याला तुम्ही बॅक स्टेजला ठेवला, तुम्ही त्याची पोटेन्शियल यूज करणार नाहीत आणि असा माणूस कंटाळून सोडून जाईल. सो एखाद्याची बायको जर 3 नंबरची असेल तर त्या माणसाला माहित पाहिजे, तिला लॉजिक दिलं, लॉजिकल थिंकिंग दिलं आणि अध्यात्मिक केलं तर बाबा तिच्याशी डील करता येणार आहे. पण तुम्ही तिला उगीच खर्च करायला लागला तर काही जमणार नाही बाबा, अवघड आहे. राईट. सो हे नियम असे लागू पडतात. हे असं बघायचं. नंबर 2 वाला एखाद्याची बायको नंबर 2 असेल किंवा नवरा 2 असेल, इमोशनल पर्सनॅलिटीज असतात, तर आपल्याला आपल्या नवऱ्याशी किंवा आपल्या बायकोशी, आपल्या एम्प्लॉईशी, आपल्या बॉसशी थोडंसं सॉफ्टर, थोडंसं पॉझिटिव्ह वेनी, थोडंसं हळू सावकाश त्यांच्या कलाकलानी घेत आपली गोष्ट सांगायची. करेक्ट. आणि जर एखादा एक नंबरचा माणूस असेल, डायरेक्ट त्याला लिडरशिप स्किलमध्ये घाला. ओके, त्याला काहीही येत नसेल तरी सुद्धा तो गोष्ट शिकून तुमच्या टीमला पुढे घेऊन जाईल. ओके. सो असे आपले नंबर ना आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे रोल प्ले करत असतात. फक्त त्यांना समजून आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आपलं नाव त्या
नंबर आपल्या नंबरबरोबर त्या फ्रिक्वेन्सी बरोबर मॅच केलं पाहिजे, जेणेकरून त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यात बेनिफिट होतो. करेक्ट. जेणेकरून थोडासा आपला स्ट्रगल जो आहे ना तो कमी होतो. बरोबर. थँक्यू सो मच मॅम. खूप छान माहिती दिली तुम्ही आज. आणि न्यूमरोलॉजी सकट आपलं नेम चेंज जे आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आज मला समजलं, कारण इतक्या साऱ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तर मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, म्हणजे जर कुणाला न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी नाहीतर नेम चेंज पाहायचं असेल, त्यांचं करून घ्यायचं असेल, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. थँक्यू सो मच. Thank you so much, Sagar, for giving me an opportunity to connect with your audience. Thank you so much. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.